तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सगळे जे 15 प्रश्न विचारले होते कंबाईनच्या एक्झाम मध्ये, ठीक आहे, ते प्रश्न वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. त्यासोबत त्यांचे सोर्स काय आहेत आणि आन्सर एक्झॅक्टली काय आहे. आयोगाची ऑलरेडी की आलेली आहे, ठीक आहे. तर त्यासोबत तुम्हाला चेक पण करता येईल की ते आन्सर्स बरोबर आहेत की नाही आहेत, ठीक आहे. तर बघा पहिला जो प्रश्न होता तो काय होता की जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. बघा जर्मन सिल्वर इज अलॉय ऑफ. अलॉय कशाला म्हणतात की ज्यावेळेस धातूंचा मिक्सचर दुसऱ्यासोबत तयार केला जातो त्याला अलॉय म्हणतात, त्याला मिश्रण म्हणतात, ठीक आहे. आता जर तुम्ही याचा उत्तर शोधण्याचा जर प्रयत्न केला शाळेच्या अख्ख्या पुस्तका काळा शोधून काढल्यात 6व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत, तर तुम्हाला याचं उत्तर एक्झॅक्टली उत्तर मिळणार आहे. बघा मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला स्ट्रॅटेजी समजून घ्यायची आहे. शाळेच्या पुस्तकात तुम्हाला 2-3 वर्गामध्ये एक एक चॅप्टर मध्ये तुम्हाला अलॉयचा उल्लेख मिळेल, ठीक आहे. कशाचा? तर अलॉयचा उल्लेख मिळेल, संमिश्राचा उल्लेख मिळेल, ठीक आहे. पण बघा की आपल्याला त्या अलॉय सोबतच शाळेच्या पुस्तकामध्ये काही जे अलॉय आहेत, काही जे संमिश्र आहेत त्याचे युजेस अप्लिकेशन सुद्धा दिलेले आहेत, पण जर्मन सिल्वरचा दिलेला नाहीये. तर लक्षात घ्या की आपल्याला अभ्यास करताना काय करायचंय की अजून ते जे अलॉय पुस्तकात दिले आहेत ते तर अभ्यास करायचीच आहेत, पण त्यासोबतच तुम्हाला अजून शोधून काढायचे आहेत की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये अजून कोणते अलॉय असे आहेत जे आपण युज करत असतो, ठीक आहे. तर एक लक्षात घ्या त्यापैकीच एक काय तर जर्मन सिल्वर आहे, ठीक आहे. याचा उल्लेख तुम्हाला कुठे मिळेल तर एनसीईआरटीची केमिस्ट्री 12व्या वर्गाची जी पुस्तक आहे. पण लक्षात घ्या की ही आता नवीन जी पुस्तक आहे ते नाही आहे, ही ओल्ड पुस्तक आहे. कोणत्या पुस्तक आहे? जुन्या पुस्तकात आहे, ठीक आहे. त्यामुळे बेस्ट काय आहे की अलॉय आपण वाचतोय ना, तर मग अलॉय कोणकोणते आहे ना ते तुम्हाला शोधावं लागेल की कोणकोणते अलॉय आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतोय, ठीक आहे. सामान्य विज्ञान आहे बघा की आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सामान्य विज्ञान अगदी जनरल सायन्स कोणतं आहे जे आपल्या नेहमी यूज मध्ये असतं अशावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि काही करंटशी रिलेटेड असतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार बघा, कॉपर, झिंक आणि निकेल, म्हणजे कोणता दुसरा पर्याय हा दिलेला आहे, ठीक आहे. एक बघा की यावरून तुम्ही स्ट्रॅटेजी तयार करा. नेक्स्ट अजून एक लक्षात घ्या की सेम टू सेम प्रश्न कधी विचारला होता? कंबाईन ग्रुप बी मध्ये 2020 मध्ये विचारला होता. सेम प्रश्न होता, त्याचा सुद्धा आन्सर तेच असणार आहे, ऑब्व्हियस आहे, कारण जर्मन सिल्वर हा कशापासून तयार झालेला आहे. क्लास 12वीची बघा की 8वाच जो चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला काही जे अलॉय आहेत जसं ब्रॉन्झ आहे, त्यानंतर कुप्रा निकेल आहे, त्यानंतर स्टेनलेस स्टील आहे, नायक्रोम आहे आणि टिटॅनियम पासून तयार केलेले काही अलॉय आहेत, ठीक आहे. हे अलॉयचा उल्लेख ऑलरेडी दिलेला आहे. तर आता बघा की जर्मन सिल्वर अभ्यास करायचा आहे, पण त्यासोबत हे पण सुद्धा अलॉय नोट्स तयार करून ठेवा. यासोबत अजून थोडंसं गुगल करा की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कोणते यूज केले जातात किंवा अलॉय एवढं जरी सर्च केलं, ठीक आहे, किंवा त्याच्या समोर थोडंसं युपीएससी एमपीएससी असं काहीतरी टाका, म्हणजे तुम्हाला काय तर अजून काही अलॉय मिळतील आणि एक नोट्स तयार करून ठेवा. फार सोपा प्रश्न विचारला जातोय, पण एक्झॅक्ट ते माहित असायला पाहिजे. ते जर माहित असेल तरच आपल्याला हा मार्क करता येईल, अदरवाईज करता येणार नाहीये, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू बघा, काय आहे? ऍस्प्रिन चे नाव काय आहे? रासायनिक नाव काय आहे ते विचारलंय. आता ऍस्प्रिन आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याचदा युज करतो, ठीक आहे. याचा उल्लेख सरळ बघा शाळेची जी पुस्तक आहे, कोणती पुस्तक आहे? 12व्या वर्गातली केमिस्ट्री आहे, त्यामध्ये त्याचा उल्लेख दिलेला आहे, 11वा चॅप्टर आहे, ठीक आहे. काय आहे बघा? ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह. इथं क्लिअरली मेन्शन केलंय की ऍस्प्रिन अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन इज अ ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. काय दिलंय? ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. बस तसाच ऑप्शन शोधायचा आहे की पहिलाच दिसत आहे की ओ ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. त्यामुळे आन्सर काय असणार तर फर्स्ट ऑप्शन आहे. बघा हा डायरेक्ट प्रश्न ज्याचं उत्तर हा तुम्हाला शाळेच्या पुस्तकात डायरेक्ट मिळणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा, कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिलेल्या आहेत? द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड बेसिस वेअर गिव्हन बाय. बघा मित्रांनो याचा उत्तर तुम्हाला पूर्ण एनसीईआरटी बघा किंवा स्टेट बोर्ड बघा तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीये. एक सांगतोय मी तुम्हाला की आपल्याला काय दिलं आहे की जनरल सायन्स सिलेबस मध्ये जर बघितलं तर आपल्याला सामान्य विज्ञान एवढं दिलं असतं आणि त्याच्या समोर लिहिलं असतं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि काहीतरी आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन, ठीक आहे. एवढंच फक्त दिलेलं आहे, फार डिटेल काही सिलेबस दिले नाही. पण अजून एक लक्षात घ्यायचंय की दर्जा जर तुम्ही बघितला तर दर्जा काय आहे? आपला पदवी आहे. त्यामुळे एखादी प्रश्न हा पदवीच्या लेवलचा विचारला जाऊ शकतो. हा शाळेचा 12वी हा टॉपिक कव्हर झालेला नाहीये. मी ज्यावेळेस थोडं सर्च करण्याचा प्रयत्न केला तर हा बीएससी थर्ड इयरला हा टॉपिक दिलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर काय आहे तर पियर्सन आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग काय बीएससीच्या पुस्तका वाचायचे आहे का? नाही. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळे प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे, सगळे बरोबर आलेच पाहिजे हा आपला उद्देश नाही आहे. आपल्याला मॅक्झिमम बरोबर करायचे आहेत, ठीक आहे. तर आता याच्यावरून थोडीशी स्ट्रॅटेजी आपण तयार करणार आहोत. मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे नेमकं की तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी बनवायची आहे, पण त्यासाठी आपल्याला हे माहित असायला पाहिजे की प्रश्न कसे विचारले जात आहेत,
ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, कारण आपण शेवटी काहीतरी कन्क्लूड करणार आहोत आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याचा आन्सर काय आहे तर बघा, हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड बेसिस हे टर्म कोणी दिले तर पियर्सन, राल्फ पियर्सन नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी दिलेला आहे बघा. पण यासोबतच ब्रॉन्स्टेड आणि लुईस हे जे सायंटिस्टची जे थेरी दिलेली आहे, हे या सायंटिस्टची थेरी नक्की वाचा आणि ते तुम्हाला ऑलरेडी 11वी-12वीच्या पुस्तकात सहज मिळून जाईल. ठीक आहे. ते सोडू नका, कारण ऍसिड बेसवरचा प्रश्न यावर्षी विचारला, पुढच्या वर्षी पण कदाचित विचारू शकतात. फक्त असंच आहे की कोणा दुसऱ्याची थेरी कदाचित विचारली जाईल, किंवा मग स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड आहे हे टर्म्स कोणी दिलेत असा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा की डांग्या खोकला हा आजार जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. ठीक आहे. व्हुपिंग कफ डिसीज इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. बघा मी तुम्हाला काय सांगितलं की सामान्य विज्ञान, जनरल सायन्स यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि आरोग्यशास्त्र आहे, म्हणजेच हायजीन आहे. हा जो आरोग्यशास्त्र जो टॉपिक आहे ना, याच्यामध्ये नेमकं काय विचारले जातात की जेवढे रोग आहेत, बरेचसे जे रोग आहेत ते विचारले जातात. मग या रोगासंबंधी कोणकोणती माहिती घ्यायची आहे तर काय घ्यायचं, फर्स्ट ऑफ ऑल की रोग कोणता आहे, त्यानंतर तो रोग कशामुळे होतो. ठीक आहे. बरेचसे रोग असे आहेत जे इन्फेक्शियस आहेत, संसर्गजन्य आहेत. ते कशामुळे होतात तर कुठल्या तरी पॅथोजनमुळे होतात, म्हणजे कुठला तरी बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, वर्म्स असेल, ठीक आहे, किंवा फंगी असेल, त्यांच्यामुळे ते होत असतं. ठीक आहे. आणि मग अशा वेळेस ते रोग कोणत्या पॅथोजनमुळे होत आहेत हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्या रोगाचे सिम्पटम्स काय आहे हे लक्षात ठेवायचे. बघा नोट्स तयार करताना असेच नोट्स करा. रोग लिहायचे, जे पण रोग तुमच्या वाचण्यात येत आहे, जे पण डिसीज तुमच्या वाचण्यात येत आहे त्याचे असे नोट्स लगेच तयार करून ठेवा. ठीक आहे. काय काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, रोग, त्यानंतर त्याचा पॅथोजन काय आहे, पॅथोजन झाल्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे. उपाय म्हणजे काय की त्याच्यावर कुठली वॅक्सिन आहे की नाही, त्या वॅक्सिनचं नाव काय आहे, किंवा कोणी मेडिसिन असेल तर त्या मेडिसिनचं नाव काय, आणि काही जर करंटमध्ये जर एखादी त्याच्याशी संबंधित न्यूज असेल तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. बस एवढं तुम्हाला आरोग्यशास्त्रामधील माहिती लक्षात ठेवायची आहे. पण आता यासाठी तुम्हाला त्या सगळ्या रोगांची म्हणजे सगळ्या डिसीजची लिस्ट तयार करावी लागणार आहे. आता या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ एक्झाम मध्ये शाळेच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला मिळणार नाही. शाळेच्या पुस्तकामध्ये 12व्या वर्गात जो 11वा चॅप्टर आहे त्यामध्ये व्हुपिंग कफ एवढं फक्त मेन्शन केलंय, किंवा जसं बाकीचे अजून रोग आहेत बघा, डिप्थेरिया, लेप्रोसी आहे, प्लेग आहे, यांचा उल्लेख केलाय. पण आता आपलं काम काय आहे की आपल्याला काय करायचे, याच्याबद्दलचे सगळे नोट्स तयार करून घ्यायचे. मग तो व्हुपिंग कफ असू द्या, डिप्थेरिया असू द्या, किंवा प्लेग असू द्या, किंवा लेप्रोसी असू द्या, या प्रत्येकाचे सिम्पटम्स काय आहेत, त्याच्यासाठी उपाय काय आहे. ठीक आहे. आणि काय तर मग अजून ते कशामुळे होतात, ते बॅक्टेरियल डिसीज आहे की व्हायरल डिसीज आहे, हे सगळे नोट्स तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे. बघा हे नोट्स तयार करून ठेवा, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. फार काही फाट पसारा वाचायची गरज नाहीये. आरोग्यशास्त्रामध्ये असंच विचारलं जातं. तुम्ही मागचे काही प्रश्न चाळून बघा, तुम्हाला हे सहज लक्षात येईल. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, या प्रश्नाचं उत्तर काय तर सेकंड ऑप्शन आहे. आता हा आन्सर कुठं मिळणार तर तुम्हाला माझे जे नोट्स आहेत ते टेलिग्रामवर फ्री अवेलेबल आहे, सगळे पीडीएफच्या स्वरूपात आहे, त्यामध्ये ते मिळेल. किंवा काही पुस्तकांमध्ये जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये सुद्धा त्याबद्दल मेन्शन केलेलं आहे की व्हुपिंग कफला काय म्हणतात तर पट्टीसी सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. मग माझा जो चॅनल आहे तो कोणता आहे तर बघा, माझा जो पर्सनल चॅनल आहे तो आहे एस एक्झाम रेस किंवा एस द रेस म्हणून सर्च करा. राईट. हा असा लोगो त्यामध्ये असेल, त्यामध्ये तुम्हाला सगळे जे नोट्स आहेत टॉपिक वाईज ते तुम्हाला अवेलेबल होईल. किंवा मग एऑन आयएस चा एमपीएससी संबंधित स्पेशलाइज चॅनल आहे, एमपीएससी एऑन आयएस म्हणून. ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा काही जे टॉपिकचे नोट्स आहेत ते तिथं सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्हाला ते तिथून डाउनलोड करता येईल. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे काय आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग व्हायटामिन ऍक्ट्स ऍज अन अँटीऑक्सिडंट. याचा सरळ सरळ आन्सर आपल्याला दिलाय. कोणत्या आहे, 11व्या वर्गातील. बघा ही स्टेट बोर्डची बुक आहे, 11व्या वर्गातील अॅनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही पुस्तक आहे. ठीक आहे. त्यामध्ये 6वा चॅप्टर आहे, त्यामध्ये सगळ्या व्हिटॅमिनची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. ते कशामध्ये बघा, आता याच्यामध्ये न्यूट्रिशन हा टॉपिक आहे ना, तो तुम्हाला चांगला अभ्यासायचा आहे. याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारले जातात. न्यूट्रिशन मध्ये काय तर मग मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट सगळे अभ्यास करायचे आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, असे सगळे. ठीक आहे. 11व्या वर्गामध्ये बघा सरळ सरळ तुम्हाला आन्सर दिलाय की व्हायटामिन ई ला काय म्हटलं जातं तर टोकोफेरॉल सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. हे जे केमिकल नाव आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले. इथं क्लिअरली मेन्शन केलंय ऍक्ट्स ऍज अन अँटीऑक्सिडंट ऑफ सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. हे क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे हा डायरेक्ट प्रश्न आयोगाने विचारला. आन्सर काय येणार याचा तर व्हायटामिन ई. ठीक आहे. यासोबतच व्हायटामिन सी सुद्धा हा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असतो. तर दोन लक्षात ठेवा, अँटीऑक्सिडंट म्हणून व्हायटामिन सी अँड व्हायटामिन ई. नेक्स्ट, याचा अजून एक उल्लेख कुठे मिळतो आपल्याला तर क्लास 11वीची पुस्तक आहे केमिस्ट्रीची, त्याच्यामध्ये 16वा चॅप्टर आहे. त्यामध्ये बघा अँटीऑक्सिडंट्स ऍज फूड ऍडिटिव्ह, त्यामध्ये एक्झाम्पल म्हणून दिले की व्हायटामिन ई टोकोफेरॉल हा एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. ठीक आहे. इथं सुद्धा उल्लेख झालेला आहे.
नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे बघा, रिकामी जागा ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. ब्लँक आर ड्रग्स विच बाइंड टू रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. ठीक आहे, बघा आता याचा उल्लेख कुठे आहे, सरळ सरळ आपल्याला कशात मिळतो तर यामध्ये मिळतो बघा. क्लास 12वीची जी पुस्तक आहे, बायोलॉजी पुस्तक आहे, त्यामध्ये 10वा चॅप्टर आहे, त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केले की ड्रग अब्यूज असा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः कोणकोणते ड्रग आहेत तर ओपिओइड्स, कॅनबिनॉइड्स, त्यानंतर अल्कलॉइड्स ऑफ कोका. ठीक आहे, अशा काही ड्रग्सचे नावं दिलेत आणि या प्रत्येक ड्रग बद्दलची माहिती दिलेली आहे. ठीक आहे, इथं ओपिओइड बद्दल क्लिअरली दिले बघा, these drugs binds to opioid receptors present in central nervous system and gastrointestinal tract. बघा सरळ सरळ आन्सर आहे. ठीक आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येणार तर ओपिओइड येणार आहे. पण आता असं नाही ना की या ओपिओइडवर प्रश्न विचारला म्हणून काय बाकीच्या ड्रगवर विचारणार नाही. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या की बाकीच्या ड्रग बद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे, त्याबद्दल माहित करून घ्या, कारण मागे पुढे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा कोणता प्रश्न आहे बघा, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे. विच ग्रुप ऑफ अल्गी प्लेज अ डॉमिनंट रोल इन नायट्रोजन फिक्सेशन. बघा नायट्रोजन फिक्सेशन जर म्हटलं ना तर त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक फिजिकल आणि एक असतं बायोलॉजिकल. ठीक आहे, बायोलॉजिकल मध्ये लक्षात घ्या की नेमकं काय असतं. एक नेहमी लक्षात ठेवा की बायोलॉजिकल ज्यावेळेस नायट्रोजन फिक्सेशन होतं त्यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे किंवा सगळ्यात जास्त केलं जातं ते आहे काय तर सायनोबॅक्टेरिया. काय आहे तर सायनोबॅक्टेरिया, लक्षात घ्या. ठीक आहे, हा फार इम्पॉर्टंट आहे, याच्यावर अजून मागे पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो. सायनोबॅक्टेरिया, या सायनोबॅक्टेरियालाच काय म्हटलं जातं तर ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतात. काय म्हणतात याला ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हटलं जातं. ठीक आहे, आणि या ब्ल्यू ग्रीन अल्गीचाच अजून एक नाव आहे तो म्हणजे काय तर हा जो मायक्सो फायसी आहे, मायक्सो फायसी हा सुद्धा नाव कशाचा आहे तर याचाच आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गीचाच आहे. ठीक आहे, मग नायट्रोजन फिक्सेशन आलं तर यापैकी कोणताही एक नाव असू शकतो. ठीक आहे, आता बघा की हा प्रश्न मग कसा सॉल्व्ह करायचा, याचा डायरेक्ट तुम्हाला आन्सर शाळेच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही. यासाठी काय करावं लागेल, एलिमिनेशन मेथड यूज करायची आहे. बघा इथं काय क्लास 11वी बायोलॉजीची 3रा चॅप्टर आहे, त्यामध्ये बघा की आपल्याला अल्गीचे 3 प्रकार दिलेले आहेत. कोणते, क्लोरोफायसी, त्यानंतर फिओफायसी आणि रोडोफायसी. क्लोरोफायसीला ग्रीन अल्गी म्हणतात, फिओफायसीला ब्राऊन अल्गी आणि रोडोफायसीला ग्रेड अल्गी म्हणतात. आता यामध्ये जर पूर्ण तुम्ही डिटेल्स जर वाचलेत, मी थोडे थोडे कटआउट्स इथं आणलेले आहेत. ठीक आहे, जर तुम्ही पूर्ण जर डिटेल वाचलं तर कोणत्याही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारामध्ये नायट्रोजन फिक्सेशन हा मेन्शनच केलेला नाहीये. याचा अर्थ काय की मग हा कॅन्सल होईल, हा पण कॅन्सल होईल आणि हा पण कॅन्सल होईल, फक्त सेकंड राहणार. राईट, आणि या पद्धतीने तो प्रश्न अटेम्प्ट करायचा होता. ठीक आहे, बघा की नायट्रोजन फिक्सेशन बद्दल तुम्हाला माहिती शाळेच्या पुस्तकामध्ये भरपूर मिळणार आहे आणि ती नक्की वाचा, फार इम्पॉर्टंट आहे. नायट्रोजन फिक्सेशन या आधी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलाय आणि पुढे पण विचारणार. सिमिलरली हा जो टॉपिक आहे नायट्रोजन फिक्सेशन हा एन्व्हायरमेंटचा सुद्धा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला राज्यसेवेमध्ये सुद्धा फार महत्वाचा आहे. त्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन लक्षात घ्या की हा शाळेच्या पुस्तकात दिलेला आहे. कोणत्या वर्गात दिलाय बघा, क्लास 12वी मध्ये बायोलॉजी पुस्तक आहे, त्यामध्ये 7वा जो चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन बद्दल दिलेलं आहे आणि त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केले की बघा बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन कशाद्वारे केलं जातं तर इथं दिले बघा की सायनोबॅक्टेरिया फिक्स सिग्निफिकंट अमाउंट ऑफ नायट्रोजन इन स्पेशलाइज कॉल्ड एज हेट्रोसिट्स. ठीक आहे, तर बघा सायनोबॅक्टेरिया हे नाव लक्षात ठेवा. नायट्रोजन फिक्सेशन साठी सायनोबॅक्टेरिया किंवा त्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हटलं जातं आणि किंवा त्याला तिसरा अजून एक नाव काय तर मायक्सोफायसी आहे. ठीक आहे, याचा डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळालेला नाहीये शाळेच्या पुस्तकात, तर तो तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे. मला थोडेसे डिटेल ह्या पुस्तकात लक्षपूर्वक वाचावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. बघा शैवाल वर्गीकरणामध्ये फोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो. कीटोफोरेल्स ग्रुप बिलॉंग टू विच ऑफ द अल्कल क्लास. बघा सगळ्यात टफ क्वेश्चन मला हा वाटला. पूर्ण जेवढे पण 15 प्रश्न विचारले होते. राईट, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा असा टॉपिक आहे मित्रांनो की ज्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात, दरवर्षी. ठीक आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय की जेवढी पण सजीव सृष्टी आहे ना त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, की त्याचे गट तयार करायचे आहेत. जसं प्राण्यांचा गट वेगळा, त्यानंतर वनस्पतीचा गट वेगळा, त्यानंतर जे फंगी आहे त्यांचा गट वेगळा, बॅक्टेरिया त्यांचा गट वेगळा. ठीक आहे, तर असे 5 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं, ज्याला काय म्हणतात तर किंगडम किंवा ज्याला सृष्टी म्हणतात. त्या सृष्टीचे मग परत गटामध्ये वर्गीकरण करतात. जसं प्लांटचे आहे त्याच्यात परत गट तयार केले जातात, अॅनिमल आहे त्यांचे परत गट तयार केले जातात आणि त्या गटांना म्हणतात काय तर संघ किंवा फायलम म्हणतात. परत त्याचे गट तयार केले, त्याचं परत वर्गीकरण करायचे, त्याला काय तर वर्ग किंवा क्लास म्हणतात. विचार करा की हे एवढं सगळं क्लासिफिकेशन पाठ करणं खरंच शक्य नाहीये. त्यासोबतच आयोगाने आतापर्यंत जर आपण अनालिसिस केलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की काय काय विचारलेलं आहे किंवा
मी तुम्हाला जे टेलिग्राम चॅनल सांगितलं त्यावर सुद्धा जाऊन सर्च करा. अॅनिमल किंगडम म्हणून एक फाईल आहे, किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जरी सर्च केलं तर अजून एक फाईल मिळेल. ठीक आहे. तर तुम्हाला एक लक्षात येईल की आयोगाने काय कसे प्रश्न विचारलेले आहेत, किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा त्या फाईलमध्ये कव्हर केल्या, तर तुम्हाला लगेच आयडिया येईल की काय विचारले, की कोणाचा म्हणजे कोणत्या कोणत्या क्लासिफिकेशन, कोणाच्या अंडर कोणता येतो, कोणत्या फायलमच्या अंडर कोणते क्लासेस आहेत, कोणत्या किंगडमच्या अंडर कोणते फायलम आहेत, यासोबतच त्या प्रत्येक फायलमची किंवा त्या क्लासचे एक्झाम्पल काय आहेत, आणि त्यांना कोणत्या अजून दुसऱ्या नावानं, कोणत्या जनरल नावाने ओळखलं जातं का, असं सगळं बरंच काही तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे. आणि आतापर्यंत आयोगाने आधी बघा की आधी प्रश्न कुठपर्यंत विचारले जात होते, तर किंगडम आणि फायलम. मागच्या 3-4 वर्षाचे जर प्रश्न बघितले तर ते प्रश्न कुठपर्यंत आलेत, तर क्लासेस पर्यंत विचारले. आता हा जो प्रश्न विचारलाय हा कशावरचा विचारलाय, तर ऑर्डरवरचा. म्हणजे अजून आयोग काय करते, अजून जास्त डीप किंवा अजून जास्त क्लासिफिकेशन हा विचारण्याचा प्रयत्न करत आहे. खरं बघितलं तर एवढं तर शक्य नाहीये हे पाठ करणं. ठीक आहे. कारण आपण पण स्पर्धा परीक्षेसाठी तयार करतो. ठीक आहे. तर जेवढं पॉसिबल होईल तेवढंच फक्त हा टॉपिक तयार करा. ठीक आहे. लक्षात घ्या की दरवर्षी प्रश्न विचारले जात आहेत, पण खूप रट्टा मारत बसू नका. ठीक आहे. कारण तुम्ही कितीही रट्टा मारलं तरी पण आयोग त्याच्यातूनच विचारेल याची गॅरंटी नाहीये. ठीक आहे. हळूहळू जेवढं पाठ होत आहे तेवढा प्रयत्न करा, पण खूप रट्टा मारत बसू नका. ठीक आहे. लक्षात घ्या की हा आता प्रश्न कशावरचा विचारलाय, तर ऑर्डरवरचा विचारलाय. कारण हा जो किटोफोरेल्स आहे ना, हा ऍक्च्युली काय, तर हा ऑर्डर आहे. कशाचा अंडर येतो, तर तो क्लोरोफायटाचा अंडर येतो. बघा मी आता सांगितलं की अल्गीमध्ये 2-3 जे प्रकार घेतले होते ना आपण, की क्लोरोफायसी, त्यानंतर रोडोफायसी, फिओफायसी, राईट, हे त्याच्यामध्ये येतात. राईट. आणि त्याच्यापैकीच बघा की एक जो क्लास आहे तो काय, तो क्लोरोफायटा आहे. आणि त्या क्लोरोफायटामध्ये काय येतं, तर मग हा किटोफोरेल्स येतो. ठीक आहे. यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येणार, तर फर्स्ट येणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण. ठीक आहे. बघा 4 पर्याय दिलेले आहे. अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज. आता याचा आन्सर ना तुम्हाला कोणत्या वर्गात मिळेल, की क्लास 11 मध्ये जे पुस्तक आहे ऍग्री अँड टेक, त्याच्यामध्ये दुसरा जो चॅप्टर आहे त्यामध्ये दिलेला आहे. बघा की डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळेल असंच नाही, पण तुम्हाला अगदी भान ठेवून काय येतं, तुम्हाला पुस्तक आहे ते चॅप्टर्स आहे ते सगळं वाचायचं आहे. नेमके कॉन्सेप्ट समजून घ्यायचे, तर तुम्हाला ते प्रश्न, हे जे प्रश्न आहेत चांगले समजतील किंवा चांगले सॉल्व्ह करता येतील. मी परत सांगतोय की डायरेक्ट प्रश्न आधी जसे विचारले जात होते तसेच प्रश्न आता पण विचारेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला थोडंसं आता अवेअर राहायचंय, नेमके समजून घ्यायचे, कॉन्सेप्ट समजले तर हे प्रश्न फार सोपी आहेत. ठीक आहे. आणि बघा ना की मॅक्झिमम प्रश्न हे 1 लाइनर आहेत. मॅक्झिमम प्रश्न हे 1 लाइनर आहेत. फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट तेवढं चांगलं समजायचं आहे. बघा काय दिले, हेवी अँड एक्सेस रेन रिझल्ट्स इन फ्लड अँड वॉटर लॉग कंडिशन इन द फील्ड. फ्लड कॉजेस सॉइल इरोजन अँड डॅमेज टू द क्रॉप्स ऑन रिव्हर बँक्स. बघा त्यानंतर काय दिले, की वॉटर लॉगिंग अफेक्ट्स सॉइल एरिएशन. काय दिले, वॉटर लॉगिंग म्हणजे काय, की खूप सारं पाणी जर आलं, खूप सारं पाऊस पडला आणि शेतामध्ये खूप पाणी जमा झालं, त्याला काय म्हणू आपण, की वॉटर लॉगिंग झालं. ते कशावर अफेक्ट करतात, तर एरिएशन म्हणजे काय, की झाडांचा मुळांना सफिशियंट हवा आहे, हवा मिळणार नाहीये. हवा मिळणार नाही म्हणजेच काय होणार, की त्यांना सफिशियंट ऑक्सिजन मिळणार नाही, डिप्राइव्ह ऑफ ऑक्सिजन होईल, किंवा मुळे ऑक्सिजन पासून काय होणार, तर वंचित होणार आहे. बघा हा डायरेक्ट प्रश्न विचारलेला नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला हे कॉन्सेप्ट जर समजले तर हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. आणि म्हणून याचा आन्सर काय येणार, तर द रूट्स आर डिप्राइव्ह ऑफ ऑक्सिजन, किंवा मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. हा जो सेकंड ऑप्शन आहे ना, हा काय तर योग्य आहे. बघा याचा सोर्स कुठे मिळणार आपल्याला, 11व्या वर्गात ऍग्री अँड टेकची पुस्तक आहे त्यामध्ये सेकंड चॅप्टर. नेक्स्ट पुढचा बघा, मिओसिस टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे तो लिहा. बघा मिओसिस म्हणजे काय, की सेल डिव्हिजनचे 2 प्रकार, तुम्हाला कदाचित इथपर्यंत तुम्ही वाचलं असणार, मायटोसिस आहे, मिओसिस आहे म्हणून. परंतु या मिओसिस मध्ये बघा की परत काय होतात, तर काही फेजेस असतात. कोणकोणते फेज आहेत, जसे बघा इथं की मेटाफेज, त्यानंतर अॅनाफेज, टेलोफेज आणि काय तर सायटोकायनेसिस. ठीक आहे. हे फेज झालेत. आता परत हा जो प्रोफेज आहे, प्रोफेज पहिली फेज होती. या प्रोफेज मध्ये परत काय तर सबस्टेजेस आहेत. आणि ते सबस्टेजेस कोणत्या, तर बघा लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचायटीन, डिप्लोटीन आणि काय तर डायकेनेसिस. कोणता ऑप्शन दिसतंय आपल्याला, बघा लेप्टोटीन 3 या पर्यायामध्ये, याच्यामध्ये नाहीये. त्यानंतर झायगोटीन यामध्ये तिसऱ्यामध्ये दिसत आहे, त्यामुळे काय तर तिसरा आहे. बघा लेप्टोटीन, झायगोटीन, त्यानंतर पॅचायटीन, त्यानंतर डिप्लोटीन आणि काय तर डायकेनेसिस. ठीक आहे. तर तिसरा पर्याय आपल्याला दिसत आहे, सेम आहे, त्यामुळे तिसरा पर्याय हा तर काय योग्य आहे. कोणत्या वर्गात आहे याचा आन्सर आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड, आधी सरसकट प्रश्न विचारलाय, की क्लास 11वीची बायोलॉजी पुस्तक आहे, त्यामध्ये 7वा चॅप्टर आहे, त्यामध्ये काय तर हा टॉपिक आहे तो विचारलेला दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा, अँटीमनी संयुगे च्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. ठीक आहे. अँटीमनी कंपाऊंड्स आर रिकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ, की अँटीमनी कंपाऊंड, अँटीमनी काय, हा मेटॅलॉइड आहे.
ठीक आहे, धातू सदृश आहे, त्याचा यूज मेडिकल सेक्टरमध्ये कशासाठी यूज केला जातो. ठीक आहे, तर बघा आता याचा सुद्धा आन्सर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये किंवा एनसीईआरटी मध्ये डायरेक्टली मिळणार नाही आहे. ठीक आहे, हा कुठून विचारलाय, तर मला वाटतं की हा जो प्रश्न आहे ना हा करंटशी रिलेटेड आहे. कारण रिसेंटली WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक लिस्ट जाहीर केली, त्याला काय म्हणतात तर एनटीडी म्हणजेच काय तर निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज. निग्लेक्टेड वर्ड वरूनच लक्षात येतं की हे निग्लेक्ट केले जात आहेत आणि ट्रॉपिकल डिसीज आहे. ट्रॉपिकल म्हणजे काय, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याच्यामधला जो रिजन आहे त्यामध्ये हे डिसीज सापडले जातात, ज्याकडे फार काही लक्ष दिले जात नाही. आणि याच्यामध्ये टोटल किती तर 20 डिसीजेस आहेत, रोगांची आहे लिस्ट हे WHO ने दिलेली आहे. कोणकोणत्या, जसं फॉर एक्झाम्पल बघा ब्रुली अल्सर आहे, चागास डिसीज आहे, डेंग्यू आणि चिकनगुनिया आहे, त्यानंतर हा ड्रॅकोनक्युलियासिस आहे, एकिनोकोकोसिस आहे, राईट. असे 20 डिसीज दिलेले आहेत. आणि यामध्ये अजून एक डिसीज आहे, तो म्हणजे कोणता तर हा 15 नंबरचा बघा, शिस्टोसोमियासिस. ठीक आहे, तर मला वाटतं की हा जो प्रश्न आहे ना हा आयोगाने इथून विचारलेला आहे, जो करंटशी रिलेटेड आहे. एखाद प्रश्न असा कदाचित आयोग विचारू शकतो. तर तुम्हाला म्हणून काय तर करंटशी सुद्धा थोडा अवेअर राहायचं आहे. त्यामध्ये एखादी जर असं जर नाव आलं, कारण परत सांगतोय मी काय आहे, परत काय सांगतो मी की आरोग्यशास्त्र आहे. आरोग्यशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आहे, डिसीज कशामुळे होतोय, त्याचे उपाय काय आहे, त्याची सिम्पटम्स काय, एवढं तयार करा बस. त्याच्या बाहेरचा मॅक्झिमम प्रश्न त्याच्यातूनच विचारले जाते. पण त्यासाठी तुम्हाला अवेअर राहावं लागेल की एक जरी तुम्हाला वाचताना डिसीज दिसला की त्याचे नोट्स रेडी असायला पाहिजे. आणि जर तुम्ही असं जर करत असणार तर तो मागचा प्रश्न होता तो पण अटेम्प्ट होईल. आणि हा जो प्रश्न आला की तुम्ही करंट वाचतायत, सिस्टोसोमियासिस आला, लगेच त्याची माहिती काढला आणि नोट्समध्ये ऍड केलं, तर लगेच लक्षात येईल की अँटीमनी जे कंपाऊंड्स आहेत ते काय तर त्याचा उपाय म्हणून वापरले जाऊ शकतात किंवा वापरले जातात म्हणून. ठीक आहे, त्यामुळे आन्सर काय येणार याचा तर सिस्टोमियासिस किंवा सिस्टोसोमियासिस हा त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे, साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात. नॉर्मली इन पोरीफेरा गॅमेट्स आर फॉर्म बाय. आता बघा की पोरीफेराला एक नाव तुम्हाला माहित असायलाच पाहिजे किंवा हे शाळेच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की पोरीफेराला अजून एक नाव आहे, तो म्हणजे काय तर स्पॉन्जेस म्हणतात. कारण हे स्पंज सारखे काहीतरी याचा स्ट्रक्चर असतं, त्यामुळे याला काय तर स्पॉन्जेस म्हटलं जातं. आता बघा इथं हा ना डायरेक्ट शाळेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. क्लास 12 बायोलॉजी मध्ये सेकंड चॅप्टर आहे, त्यामध्ये डायरेक्ट उल्लेख दिले बघा, गेम्यूल इज अन इंटरनल बर्ड फॉर्म ओनली इन स्पॉन्जेस. कशामध्ये तर ओनली इन स्पॉन्जेस म्हणजे पोरीफेरामध्ये. इट हॅज असेक्झुअली प्रोड्यूस मास ऑर ऍग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स द आर्किओसाइट्स कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग इनटू अ न्यू ऑर्गॅनिझम. काय आहे तर इथं वर्ड आर्किओसाइट्स आहेत. काय आहे आर्किओसाइट. आणि म्हणून बघा की पोरीफेरामध्ये जे काय म्हणतो की गॅमेट्स कशाद्वारे तयार होतं तर आर्किओसाइट्सद्वारे तयार होतं. सेकंड ऑप्शन आहे तो काहीतरी योग्य आहे. याचा पण डायरेक्ट आन्सर हा शाळेमध्ये दिलेला आहे. तुम्हाला फक्त एवढं माहित असायला पाहिजे की पोरीफेराला स्पॉन्जेस म्हटल्या जातात. आणि मला वाटतं हे कुठल्या तरी 7व्या 8व्या किंवा 9व्या वर्गामध्ये हे दिलेलं असेल की पोरीफेराला स्पॉन्जेस म्हटल्या जातात. किंवा मग माझ्या नोट्समध्ये मी तर स्पेशल मेन्शन केलेच आहे की पोरीफेराला स्पॉन्जेस म्हणतात म्हणून. ठीक आहे, त्यांच्या डायग्राम सोबत तुम्हाला डायग्राम पाहिल्यानंतर लगेच इमॅजिन होईल की स्पॉन्ज सारखे दिसतात, ते मॅक्झिमम मराईन आहेत म्हणजेच काय तर समुद्रात राहणारे असतात. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी ध्वनीचा वेग रिकामी जागा सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. फॉर इच 1 डिग्री राईज इन टेम्परेचर द स्पीड ऑफ साऊंड इन एअर इन्क्रीजेस बाय ब्लँक सेंटीमीटर पर सेकंड. काय दिले, फॉर 1 डिग्री बघा 11व्या वर्गात फिजिक्स आहे त्याचा मधला 8वा चॅप्टर आहे. 1 डिग्री राईज इन टेम्परेचर वेलॉसिटी इन्क्रीजेस बाय काय दिले 0.61 मीटर पर सेकंड दिले 61 मीटर पर सेकंड. आता आपल्याला काय करावं लागेल, याला आपल्याला आन्सर विचारलाय सेंटीमीटर पर सेकंड, फक्त याला तेवढं कन्वर्ट करायचं आहे बरोबर. पण काय म्हणू आपण की डायरेक्ट आन्सर हे शाळेच्या पुस्तकात दिलेला आहे याबद्दलची माहिती. ठीक आहे, सरळ 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 जसा तसा उचललेला आहे, फक्त तेवढं युनिट चेंज केलंय. आणि हा एवढा बेसिक नॉलेज तो तुम्हाला असायलाच पाहिजे. ठीक आहे, याला बघा आता मीटरचे सेंटीमीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 100 ने गुणाकार करू म्हणजे हे काय होणार तर सेंटीमीटर सेकंद होईल, पर सेकंद होणार. ठीक आहे, इथं गुणाकार केलं तर किती येणार हे 61 सेंटीमीटर पर सेकंड. आन्सर काय येणार तर तिसरा पर्याय काय तर तो आपला योग्य आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे बघा काय आहे, विशिष्ट उष्णतेचे म्हणजेच काय तर स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक रिकामी जागा हे आहे. युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन सीजीएस सिस्टम इज. बघा इथं आता कोणत्या वर्गात दिले हे, क्लास 11 ची फिजिक्स आहे त्याच्यात 7वा चॅप्टर आहे. एसआय युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज काय दिले, एसआय युनिट बघा काय काय दिलेलं आहे, जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. आणि सीजीएस युनिट किंवा दुसरं इज काय तर जूल केजी आणि केल्विन. ठीक आहे,
सीजीएस युनिट काय आहे तर अर्ग पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस किंवा दुसरं काय तर सीजीएस युनिट तर अर्ग पर ग्रॅम केल्विन. ठीक आहे, एवढं दिलेलं आहे बघा. जूल असू द्या किंवा काय तर अर्ग असू द्या. जूल ऍक्च्युली काय तर हे एनर्जीचे म्हणजे एनर्जी म्हणजे काय तर ऊर्जेचे काय तर एसआय युनिट आहे. एसआय युनिट आहे. ठीक आहे, तर अर्ग काय तर हाच एनर्जीचा सीजीएस युनिट आहे. पण आपल्याला इथे ऑप्शन मध्ये ते तर दिसत नाहीये राईट. पण इथं काय विचारलंय बघा स्पेसिफिक हीट. आता जर हीट साठी जर युज केलं जातं तर हा इथं युनिट जूल बघा हीट एनर्जी असेल तर जूल हे युनिट विचारले जात नाही किंवा युज केले जनरली कमी युज केले जातात. मग या जूलच्या जागी किंवा या अर्गच्या जागी काय युज केले जातं तर लक्षात घ्या मित्रांनो ते काय तर कॅलरी युज केल्या जातं. काय युज केलं जातं कॅलरी. त्यामुळे आन्सर काय येणार सीजीएस युनिट मध्ये कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हीट असेल तर मग कॅलरी, बाकीची एनर्जी असेल तर मग अशा वेळेस जूल किंवा अर्ग युज केल्या जातात. पण जनरली दोन कोणते युज केले तरी पण चालेल. पण हीट असेल तर जनरली त्यासाठी काय युज करतात तर कॅलरी युज करतात. त्यामुळे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस सेकंड पर्याय दिलेला आहे. ठीक आहे, हा पण आपल्याला म्हणता येईल की डायरेक्ट प्रश्न हा शाळेच्या पुस्तकातून विचारलाय. फक्त तुम्हाला तेवढं फक्त कन्व्हर्जन यायला पाहिजे किंवा युनिट एनर्जी किंवा हीटचे युनिट हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. नेक्स्ट, विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते. बघा विद्युत धारेने म्हणजे द पॉवर एक्सपांडेड बाय करंट इन अ रेजिस्टन्स इज प्रपोर्शनल टू. बघा आता यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की पॉवर एक्सपांडेड बाय अ करंट इन अ रेजिस्टन्स म्हणजे एक तर आपल्याला पॉवर करंट आणि रेजिस्टन्स यांचा रिलेशन लिहावं लागणार आहे. बघा एक फॉर्म्युला काय आहे इथं क्लिअरली दिसत असेल तुम्हाला की हीटचा फॉर्म्युला काय आहे तर VIT हा बघा इथे दिसतंय. ठीक आहे, VIT किंवा हीटचा एक फॉर्म्युला काय तर P×T पण आहे राईट. मग आपल्याला काय म्हणू की हे इथं कॅन्सल केलं T आणि T कॅन्सल केलं तर P = V×I राहणार. बरोबर. आता बघा आपल्याला फक्त रिलेशन कशाचा पाहिजे तर फक्त पॉवर करंट आणि रेजिस्टन्स एवढंच ठेवायचं आहे. तर एक ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे किंवा इथं सुद्धा दिलंय बघा V = IR. हे शाळेच्या पुस्तकात क्लिअरली दिलेलं आहे. हा करणं सगळं दिलेलं आहे. तर या V च्या जागी जर मी IR जर ठेवलं तर IR×I राईट. P = I×I काय होणार तर I²R. बघा हा फॉर्म्युला मिळाला मला पॉवरचा राईट. काय तर डायरेक्ट फॉर्म्युला मिळाला. किंवा इथून सुद्धा तुम्हाला लिहिता येईल हा जो हीट आहे ना हीट डिवायडेड बाय हा टी लिहा. हीट डिवायडेड बाय टीम किंवा एनर्जी पर युनिट टाइम त्यालाच आपण काय म्हणतो तर पॉवर म्हणत असतो. मग त्याचा सुद्धा फॉर्म्युला हा एवढा मिळेल म्हणजेच काय तर I²R. बघा डायरेक्ट दिलेला आहे. तुम्हाला थोडंसं अवेअर राहायचं, भान ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आता याचं रिलेशन काय येणार तर पॉवर इज एक्सपांडेड बाय करंट इन रेजिस्टन्स इज प्रपोर्शनल टू काय येणार स्क्वेअर ऑफ द करंट इन द रेजिस्टन्स. बघा ना हे पॉवर काय स्क्वेअर ऑफ द करंट राईट. पॉवर हा डायरेक्टली प्रपोर्शनल कशासोबत की करंटचा स्क्वेअर सोबत. त्यामुळे पहिलाच पर्याय काय असणार तर तो बरोबर असणार. बाकी सगळं जे येणार बघा क्यूब ऑफ द करंट हा येणार नाही. स्क्वेअर रूट येणार आहे का करंट हा येणार नाही. स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स V सोबत काही नाही. V सोबत जर बघितलं तर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. स्क्वेअर नाही, क्यूब नाही, स्क्वेअर रूट नाही, काही नाही. ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार आहे का तो येणार नाही. आन्सर फक्त पहिला आहे तो बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण इथून अनालिसिस जर काढलं किंवा आपण जर शेवटी जर कन्क्लूड करतो म्हटलं की नेमके कसे प्रश्न विचारले जातात आणि पुढे कसे विचारले जाण्याची शक्यता आहे. मॅक्झिमम प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हे कोणत्या वर्गात मिळतील क्लास 11 आणि क्लास 12. ठीक आहे, म्हणजे वर्ग 11वी आणि 12वीचे जे सायन्सचे पुस्तके आहेत त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सगळे वेगवेगळे दिले असतात. मी अशी अपेक्षा ठेवतो की तुम्ही आतापर्यंत तरी 10व्या वर्गाचे पुस्तक हे चांगले वाचलेले असतील. फक्त थोडंसं त्यामध्ये ऍडिशन करा की 11वी आणि 12वीचे पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत. ठीक आहे, त्यासोबतच कॉन्सेप्ट चांगले क्लिअर ठेवा. एक तर तुम्हाला लक्षात येत असेल की वन लाइनर प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न सोपे असतात. फक्त एवढंच आहे की ते सगळे टॉपिक आहेत ना ते तुम्ही वाचलेले नाहीये. ठीक आहे, वन लाइनर आहे त्यामुळे काही विचार करावा लागत नाही. तुम्ही जर वाचलं असेल तरी पण तुम्हाला काय तर ते सॉल्व्ह करता येतात. पण ते वाचलेलं नाही त्यामुळे तुम्हाला ते काय वाटले तर ते कठीण वाटले. पण आता तरी लक्षात आलं असेल तुम्हाला की हे प्रश्न 11वी आणि 12वीचे जास्तीत जास्त विचारले. जर हे जरी वाचले असते तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की जवळपास 10 प्रश्न म्हणजे 15 पैकी 10 प्रश्न हे तुमचे बरोबर आले असते. ठीक आहे, बाकीचे प्रश्न 1-2 प्रश्न तुम्हाला पुढे करंटशी रिलेटेड पुढे मग एलिमिनेशन मेथड यूज करून असे सॉल्व्ह करावे लागले असते. ठीक आहे, तर 11वी आणि 12वीचे पुस्तकं वाचा. त्यासोबतच ते थोडंसं लक्षपूर्वक भान ठेवून कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे असे वाचा. कारण आता डायरेक्ट प्रश्न तुम्हाला लक्षात येत असेल की डायरेक्ट प्रश्न फार कमी विचारलेले आहेत. काहीच प्रश्न आहेत. ठीक आहे, आधी खूप डायरेक्ट जसे तसे प्रश्न विचारले जात होते. पण आता डायरेक्ट प्रश्न कमी, पण काय तर तुम्हाला थोडंसं रिलेट करावं लागणार आहे, कुठेतरी लिंक करावं लागणार आहे, असे प्रश्न जास्त विचारले जातील. त्यासोबत करंट मध्ये जर काही जर माहिती असेल
तर ते सुद्धा चांगला अभ्यास करा, त्याच्याबद्दलचं थोडंसं एक्स्ट्रा अभ्यास करण्याची सवय करा आतापासूनच. ठीक आहे. प्रत्येक टॉपिक हा कसा अभ्यास करायचा आहे ना, हे तुम्हाला त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरून लक्षात येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की आरोग्यशास्त्र आहे ना, त्याचा अभ्यास कसा करायचा, रोग आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती कशी काढायची, 4 कॉलम तयार करायचे, सगळी माहिती भरून काढायची. ठीक आहे. त्यानंतर बघा की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे, तो क्लासिफिकेशन तुम्ही किती अभ्यास केला. आयोग प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन प्रश्न विचारतोय. तुम्ही मागच्या वेळेस बघा, तिथं काहीतरी नवीन असेल, ते प्रश्न प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन मिळतील आणि तुम्ही किती ते अभ्यास करणार, त्यामुळे गॅरंटी नाहीये की ते तुम्हाला येईलच म्हणून. ठीक आहे. त्यामुळे जेवढं जमेल तेवढा तो टॉपिक करा, पण सोडू नका, कारण तो टॉपिक दरवर्षी विचारला जातोय. ठीक आहे. तो काय होतोय तर तो दरवर्षी विचारला जातो, त्यामुळे तो फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ऍटलीस्ट थोडं बेसिक आहे तेवढं तरी क्लिअर करून जा. बाकीचे जर काही आहेत तर ते एलिमिनेशन मेथडनी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आणि मग राहिले काय आता, तर काही ठिकाणी तुम्हाला एलिमिनेशन मेथड यूज करावी लागणार आहे. ठीक आहे. डायरेक्ट आन्सर, परत सांगतो की डायरेक्ट आन्सर असेलच याची गॅरंटी नाही, त्यामुळे एलिमिनेशन मेथड ही फार महत्वाची आहे. ठीक आहे. तर बघा, एक फक्त सुरुवात इथून करा की 11वी-12वीचे पुस्तका एकदा तरी वाचून बघा, कारण वन लाईनर प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी जरी पेपर बघितला तिथं पण 11वी आणि 12वीचे प्रश्न काही विचारलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला या अनालिसिसचं मदत होईल आणि पुढच्या पेपरमध्ये सायन्स मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स कव्हर करता येतील. तर आपण आज इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.